नमस्कार मित्रांनो, भरत सुतार या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे वृत्तांत, भटकंती, प्रवास, नवीन ठिकाणांची माहिती, सुंदर निसर्ग, तसेच माझे ट्रॅव्हल व्लॉग्स, काराओके गायनाचे कार्यक्रम पाहायला मिळतील. या चॅनलवरील व्हिडिओ B+ क्रिएशन यांनी डिझाईन केलेली आहेत. तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच माझ्या फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. सुरुवात केलेली आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. खरं तर 1908 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये महिलांनी, ज्या कामगार महिला होत्या, त्या कामगार महिलांनी पहिल्यांदा या जगामध्ये कामाचे तास कमी व्हावे यासाठी संप पुकारला आणि त्यानंतर 1910 साली त्याचं औचित्य साधून जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभरात हा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. खरं तर असं म्हटलं जातं की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. अशी स्त्री, ही स्त्री शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी जर उभी असेल तर ते व्यक्ती यशस्वी होत असतो. आणि ही स्त्री शक्ती, तिचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगतो की पुराण काळापासून आपण सर्व या चालीरीती बघत आलेलो आहोत की स्त्रीला चूल आणि मूल एवढ्या स्पष्ट बंधनात अटकवलं जात होतं. आणि आपल्या देशाची संस्कृती बघायला गेलो तर पुरुष प्रधान संस्कृती ही आपली देशाची मानली जाते. प्रथम स्थान हे पुरुषाला दिले जातं आणि द्वितीय स्थान हे स्त्रीला दिले जातं. परंतु याच्या पलीकडे जाऊन स्त्रीने आपल्या प्रत्येक टप्प्यावर तिने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी तिने आपलं कार्य सिद्ध केलेलं आहे. समाजापुढे ते दाखवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आपण 21व्या शतकात 22व्या शतकाकडे वाटचाल करत असताना स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं महत्त्वाचं स्थान भूषवत आहे. पुरातन काळापासून आपण बघितलेलं आहे की अनेक गोष्टींमध्ये स्त्रीवर अन्याय, अत्याचार किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. ज्याप्रमाणे रामायणात किंवा महाभारतामध्ये सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागलेली आहे. तदनंतरच्या काळामध्ये बऱ्याच स्त्रिया की ज्यांनी या देश स्वातंत्र्यासाठी किंवा वैचारिक लढा त्यांनी लढलेला आहे. जिजामाता असतील की ज्यांच्यामुळे शिवबा घडले, सावित्री असेल की ज्यांच्यामुळे संपूर्ण देशातील स्त्री ही सशक्त बनली. अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी आपले योगदान देऊन आपला भारत देश हा सुदृढ आणि अगदी जगाच्या पातळीवर तो त्याचा मान उंचावण्याचं कार्य केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या सर्व स्त्रियांचा सन्मान म्हणजे आजचा हा जागतिक महिला दिन. या महिला दिनानिमित्त आपल्या विद्यालयातील सर्व या महिला शिक्षकांचं, आमच्या भगिनींचं विद्यालयाच्या तदनंतर शिक्षकीय काळात स्वागत करायचे. त्यानंतर जगताप मॅडम, त्याचबरोबर जवळच मॅडम यांचंही सर्वांनी स्वागत करायचे. त्यानंतर पुणे मॅडम, तसेच आज सावित्रीबाई फुले जिने मुलींसाठी पहिली शाळा उघडली. स्वतःच्या अंगावर दगड ठेवून तरीही जिद्द सोडली नाही ती म्हणजे सावित्रीबाई फुले. मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवायचे. आता मुलगा मुलगी एक समान आहे, मग मुलाला वेगळी शिकवण आणि मुलीला वेगळी शिकवण असं का बरं?
स्त्रियांचा आदर करायला पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर व माझ्या बालमित्रांनो, आज मी अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा केली आहे. मी तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील अत्यंत महान न्यायप्रिय शासन होत्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला होता आणि त्यांनी मानव प्रदेशावर आदर्श कारभार केला व त्यांची प्रजेची खूप काळजी घेत आणि त्या न्याय देण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनेक मंदिरे, घर आणि धर्मशाळा बांधून दिल्या आणि त्यांनी समाज कार्य केले सुद्धा होते. अहिल्याबाई होळकर यांनी मुलींसाठी मोफत पास ही सेवा देण्यात आली होती. आजही अहिल्याबाई यांना आदर्श, धैर्यवान आणि लोकशाहीवादी आणि राणी म्हणून स्मरण केले जाते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय कर्म. महिला दिन या महत्त्वाच्या विषयावर काही शब्द बोलणार आहे. दरवर्षीप्रमाणे 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे महिलांचे आदर करणे आणि त्यांचे हक्क, कर्तव्य जपणे. महात्मा गांधी असे म्हणतात, ज्या समाजाची प्रगती पाहायची असेल त्या समाजाच्या महिलांची स्थिती पहा. ज्या समाजाची प्रगती पाहायची असेल त्या समाजातील महिलांची स्थिती पहा. स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नसून तर ती एक समाजाचा मजबूत पाया आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा अनेक भूमिका स्त्री ही पार पाडते. आजच्या काळात महिला ही शिक्षण, वैज्ञानिक, क्रीडा, राजकारण, उद्योजक अशा अनेक महान क्षेत्रात त्यांचे यशाचे मोठे योगदान आहे. सावित्रीबाई फुले म्हणतात, शिक्षण हे स्वातंत्र्याचे साधन आहे. शिक्षण हे स्वातंत्र्याचे साधन आहे. इतिहासात अनेक महान महिलांनी आपल्या समाजाचे मोठे योगदान दिले आहे. जसे की सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, इंदिरा गांधी, पी.व्ही. सिंधू, मॅरी कॉम, राजमाता जिजाऊ अशा अनेक महिलांनी आपल्या देशाच्या उत्क्रांतीसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. मदर टेरेसा म्हणतात, आपण मोठे काम करू शकत नाही पण प्रेमाने छोटे काम नक्कीच करू शकतो. आपण मोठे काम करू शकत नाही पण प्रेमाने छोटे काम नक्कीच करू शकतो. आजच्या काळात महिलांना एक समान संधी दिलीच पाहिजे. कारण स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. शेवटी मी एवढंच बोलेन, स्त्रीचा सन्मान हा समाजाचा प्रगतीचा पाया आहे. स्त्रीचा सन्मान हा समाजाचा प्रगतीचा पाया आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय कर्म. गौरव करण्यासाठी हा दिवस आहे. आजची स्त्री अबल नसून खऱ्या अर्थाने सबल झाले आहे. फक्त चूल आणि होल या पलीकडे जाऊन गेले. विज्ञानापासून ते अंतराळ संशोधन करत प्रत्येक क्षेत्रात आपण नाव कोरलेलं आहे. भारताचा विचार केला तर सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ते आजच्या पी.व्ही. सिंधू आणि कल्पना चावला यासारख्या महिलांनी आपल्या समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. स्त्री कुटुंबाचा आधार सांभाळते. म्हणूनच तर म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी. आई, माता, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक वेगवेगळ्या रूपात ते आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. आज गरज आहे ती फक्त महिलांना सन्मान देण्याचीच नाही तर त्यांना प्रत्येक संधी उपलब्ध करून देण्याची, त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची. एवढे बदल माझ्या मनात सांगतो. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of शांतपणे आणि माणसाबाई. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौडी गावात झाला. त्या लहानपणापासून बुद्धिमान व दयाळू होते. लग्नानंतर होळकर घराण्यात येऊन त्यांनी राजकारणात
जबाबदारी स्वीकारली. पत्नी आणि सासरे यांच्या निधनानंतर त्यांनी मालव्याची राज्य उत्तम प्रकारे सांभाळले. अहिल्याबाई धर्मप्रेमी व प्रजादक्ष होत्या. त्यांनी अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि रस्ते बांधले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्या नेहमीच जागरूक असत. अशा या कित्यक न्यायप्रिय आणि लोकसेवक पोटात ठेवून आपल्या पहिल्या स्वतःपर्यंत वेदना सहन करते ती आई. आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते, परंतु रक्षाबंधनला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण. मुलगी कोणाची, बहीण कोणाची, मुलगी कोणाची, बहीण कोणाची, तरी अखेरच्या स्वतःपर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी, जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्री. पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे. खरं तर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत औस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व वंदनीय गुरुवर्य आणि येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. सह्याद्रीच्या कडा कपारांनाही बाजार फुटेल, डोंगर माथांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे सहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील असा आदर्श राज्य म्हणजे राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. शब्दही पडती अपुरे, शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा सुबुने दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळ शिवाजींना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवाजींनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाहीत, ते किंचितही बाजूला सरले नाहीत. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशिंद, हिरोजी प्रचंड आदी जीवाला जीव देणारे मावळे त्याने तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. स्वराज्याचे तोरण बांधले, गड आला पण सिंह गेला. प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका व शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्याचे अनेक प्रसंग आणि त्याचे शौर्य मुत्तद्दगिरीची महती पटवून देतात, महती पटवून देतात. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व करणाऱ्या शत्रूचा बंदोबस्त केला. आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची दक्षता ते घेत. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मूर्त दिन 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर
झाला. आज ते आपल्यात नाहीत तरी त्याचे कार्य साहस आपल्याला भावना व चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर अन्न विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवाजी छत्रपती अशा या महान राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय जिजाऊ. तसं पाहिलं तर हा कालचा दिवस होता. काल भरभरून जागतिक महिला दिनाच्या आपल्याला शुभेच्छा मिळालेल्या आहेत. मग जागतिक महिला दिन हा फक्त एकच दिवसासाठी महिलांचा आदर करायचा का? नाही, तर आपल्याला वर्षभर महिलांचा आदर करता आला पाहिजे. जसं बैलपोळा असतो आणि बैलांना फक्त एकच दिवस सुट्टी दिली जाते, त्यांना सजवलं जातं, शुभेच्छा जसे आपल्याला वाढदिवसाच्या मिळतात त्या पद्धतीने नुसता एक दिवसाचा बैलपोळा जसा सादर केला जातो तसा एक दिवसाचा फक्त जागतिक महिला दिन साजरा न करता आपण महिलांना वर्षभर मान सन्मान दिला पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर हा जो जागतिक महिला दिन आहे त्याचा इतिहास काय सांगतो? 1909 मध्ये अमेरिकेमध्ये जवळजवळ 1500 महिलांनी उठाव केला होता. का? तर महिलांना समान हक्क मिळावे, महिलांचा सन्मान केला जावा, त्यांना सुरक्षितता मिळावी, महिलांचं शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि त्यांचं जे कामाचे दिवस होते ते कामाचे दिवस कमी केले जावेत यांच्यासाठी जवळजवळ 1500 महिलांनी संप केलेला किंवा स्ट्राईक म्हणूया त्याला केलं होतं. त्यानंतर 1910 मध्ये कोपरहेन इथे आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली होती आणि त्या महिला परिषदामध्ये क्लारा झेटली यांनी सांगितलं की महिलांचा एखादा विशिष्ट दिवस असावा आणि तो दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि तोच हा 8 मार्च. पण फक्त त्यांनी त्यावेळेस प्रस्ताव सादर केला. पण प्रस्ताव सादर केल्यानंतर 1975 पासून हा जागतिक महिला दिन साजरा केला गेला आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हा जागतिक महिला दिन साजरा केला जातोय. तर महिलांचं योगदान काय आहे त्याच्यामध्ये? तर आज जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत. असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला महिला दिसत नाही. महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. शिक्षण क्षेत्रामध्ये महिला आहेत, विज्ञान क्षेत्रामध्ये महिला आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये महिला आहेत, राजकारणामध्ये महिला आहेत, कलेमध्ये महिला आहेत, समाजसेवेमध्ये महिला आहेत. असं एकही क्षेत्र सुटलेलं नाही की तिथे महिला नाही. आपल्याला माहिती आहे की भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. अंतराळामध्ये गेलेल्या कल्पना चावला. बरोबर आहे. तर ह्या ज्या काही महत्वाच्या महिला आहेत तशाच आपल्या राजमाता जिजाऊ आहेत. त्या राजमाता जिजाऊ यांचे जे आपण शाळेमध्ये कार्यक्रम साजरे करत असतो, फक्त कार्यक्रम साजरे न करता आपण त्यांच्याकडनं काहीतरी शिकायचं आहे. आता ह्या झाल्या प्रमुख महिला, त्यांची कारकीर्द आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण आपल्या घरामध्ये सुद्धा आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपली मावशी आहे, काकी आहे, आपले नातेवाईक महिला आहेत. तर त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना प्रथम आपण स्वतःपासून करायची. स्वतःपासून, आपल्या स्वतःच्या घरापासून. आपण आपल्या घरातल्या व्यक्तींनाच, महिलांना जर मान देत नसू
तर जगामध्ये कितीही तुम्ही मान दिला तरी त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करायची आणि आपल्या घरामध्ये आपली आई आहे, प्रथमतः तिला पहिला मान द्यायचा. आजच्या काळामध्ये महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा ह्या क्षेत्रामध्ये जसजशा महिला चमकलेल्या आहेत, माझ्या समोर बसलेल्या आपल्या सगळ्या मुली, विद्यार्थिनी या देखील अशाच पद्धतीने पुढे चांगल्या चमकतील अशी अपेक्षा ठेवते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. खूप छान असं मनोगत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या समोर मांडलेलं आहे. मी जास्त काही बोलणार नाही. फक्त एक कविता आहे, मंगेश पाडगावकरांची सलाम नावाची कविता आहे. त्या सलाम नावाच्या कवितेचा धागा पकडून एक छोटीशी कविता स्वरचित आहे, ती फक्त सादर करतो. महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा कैवारी शिवबाला छत्रपती घडवणाऱ्या जिजाऊला सलाम. मराठ्यांचा कैवारी शिवबाला छत्रपती घडवणाऱ्या जिजाऊला सलाम. पुत्रपाठीशी ढाळ छातीशी मैदानी लढणाऱ्या झाशीच्या राणीला सलाम. वात्सल्याच्या प्रेमापोटी गड बुरुजावरून उतरणाऱ्या रणरागिणी हिरकणीला सलाम. इतिहासाच्या प्रत्येक पानापानात सती जाणाऱ्या प्रतिवतेला सलाम. इतिहासाला सलाम. इतिहास घडवणाऱ्या त्या रणरागिण्यांना सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. शिक्षणाचा निखारा चुली चुलीपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्योतिबाच्या सावित्रीला सलाम. शिक्षणाचा निखारा चुली चुलीपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्योतिबाच्या सावित्रीला सलाम. पीडितांचे अश्रू पुसणाऱ्या मदर तेरेसाला सलाम. विज्ञानाची कास धरून अंतराळ युगात स्वतःला सामावून घेणाऱ्या कल्पना चावलाला सलाम. त्यांच्या धैर्याला सलाम. धैर्याच्या कार्याला सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. राजकारणात स्त्री शक्तीला मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या इंदिरा गांधींना सलाम. राजकारणात स्त्री शक्तीला मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या इंदिरा गांधींना सलाम. स्वर सम्राज्ञी गान कोकिळा लता मंगेशकरांना सलाम. आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि सानिया मिर्झालाही सलाम. 21व्या शतकात विकसनशील भारताचे नेतृत्व करणाऱ्या या सबलांना सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. पैसा आणि प्रसिद्धीसाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या राखी आणि मल्लिकालाही सलाम. तिजभर पोटाची कळगी भरण्यासाठी स्वतःची काया विकणाऱ्या त्या वेशेलाही सलाम. तिजभर पोटाची कळगी भरणाऱ्या स्वतःची काया विकणाऱ्या त्या वेशेलाही सलाम. भारतीय नारीला सलाम. नारीतील मातृत्वाला सलाम. मातृत्वातील कर्तृत्वाला सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. सलाम श्री शक्तीला सलाम. पुनश्च एकदा सर्व समस्त महिला वर्गांना या महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक. सुरू झाले आणि त्या कारखान्यांमध्ये पुरुषांच्या बरोबरीला महिला सुद्धा काम करत होत्या. परंतु महिला ज्या काम करत होत्या त्यावेळेला कामाचे जे तास होते ते जवळजवळ 12, 13, 14 तास महिलांना काम करावं लागायचं. इतकं काम करूनही अगदी पुरुषाच्या बरोबर महिला काम करत होत्या आणि इतकं काम करूनही त्यांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळत होता. त्यानंतर ज्या काही सोयी सुविधा पाहिजे इतका वेळ तुम्ही काम करता महिला म्हणून, कुटुंब सांभाळत महिला म्हणून तुम्ही काम करता आणि तरी सुद्धा तुम्हाला कमी वेतन दिलं जातं. तुम्हाला कोणत्याही सुखसोयी दिल्या जात नव्हत्या आणि यासाठी न्यूयॉर्कमधील जवळजवळ 15,000 महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आंदोलनं केली की आम्हाला समानता हवी आहे, आम्हाला आमचा हक्क हवा आहे, आमचे कामाचे तास कमी केले पाहिजेत. आणि ह्या पूर्ण आंदोलनाची दखल पूर्ण जगभराने घेतली आणि त्यालाच अनुसरून 1910 मध्ये जर्मनीतील सामाजिक कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी एक प्रस्ताव मांडला की महिलांना जर मान सन्मान मिळवायचा असेल आणि महिलांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ नको जायला, त्यासाठी महिलांसाठी एक आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जावा. त्या दिवशी त्या महिलांना मान दिला जावा हा प्रस्ताव त्यांनी मांडला. आणि त्यानंतर मग 1917 मध्ये जेव्हा पहिलं महायुद्ध पेटलं होतं आणि पहिल्या महायुद्धाची झळ पूर्ण जगभरामध्ये पोहोचली होती आणि त्यावेळेला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे अन्न टंचाई, की लोक बायका मुलं लहान मुलं भुकेने मरून जात होती. आणि त्यावेळेला रशियामधील अनेक लाखो महिला रस्त्यावर उतरल्या, आणि त्यांनी सरकारला असं आंदोलन केलं किंवा घोषणा केल्या की युद्ध नको, आम्हाला भाकरी हवंय, कारण आज जगण्यासाठी आम्हाला काय हवंय, अन्न हवंय. आणि हाच तो दिवस 8 मार्च 1917 की ज्या दिवशी लाखो महिलांनी भाकरीसाठी स्वतःच्या हक्कासाठी खूप मोठं आंदोलन केलं आणि तोच हा दिवस आजचा 8 मार्च म्हणून साजरा केला जातो. आणि मग जगाने दखल घेतली आणि संयुक्त राष्ट्र संघाने
8 मार्च 1975 मध्ये 8 मार्च हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपल्याला प्रश्न पडेल की हा दिन साजरा, जसं मॅडम अगदी बरोबर म्हणाल्या की महिलांना सन्मान देण्यासाठी एक दिवस पुरेसा नाहीये, परंतु हा जो महिला दिन आहे तो यासाठी साजरा केला जातो की विविध क्षेत्रामध्ये, मॅडमने सांगितलं की असं आता एकही क्षेत्र राहिलेलं नाहीये की तिथे महिला पोहोचलेल्या नाहीये, असं एकही क्षेत्र शिल्लक नाहीये की तिथे महिलांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे की इतिहास आपल्याला असं सांगतो की महिलांचं विश्व हे फक्त चूल आणि मूल होतं. महिला ज्या होत्या त्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिलांनी फक्त कुटुंब सांभाळायचं. तिच्याकडे किती विद्वत्ता असेल, तिच्याकडे किती बुद्धिमत्ता असेल, तिच्याकडे कितीही कर्तृत्व असेल, पण ते तिने उंबरठ्याच्या आतमध्ये निभवायचं आहे. परंतु त्या उंबऱ्याच्या बाहेर तिने जाऊन आज जे यश संपादन केलेलं आहे आणि तिने जे कर्तृत्व दाखवलेलं आहे त्याला आज जगभरामध्ये तोड नाहीये. आणि अशा विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत त्यांचा सन्मान करणं आणि त्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो की विविध क्षेत्रामध्ये अनेक अशी क्षेत्र आहेत की ज्यामध्ये कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, जे खरं करून दाखवलं कल्पना चावला यांनी, सानिया मिर्झा यांनी, की अवकाशामध्ये त्यांनी जाऊन स्त्रीला मान मिळवून दिलेला आहे. तर अशा या असंख्य महिला की ज्यांनी आज ज्यांच्या सॅक्रिफायसेसमुळे किंवा त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सर्व महिला ताठमानेने जगत आहोत. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण विविध क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि नुसतं पदार्पण केलेलं नाहीये, पण तरीही आपण ते सिद्ध सुद्धा केलेलं आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली असं आपण त्याला म्हणूया किंवा दुर्दैवाची गोष्ट असं म्हणूया की आजही जितकी महिला सक्षम झालेली, आजही असं म्हटलं जातं की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे किंवा महिला प्रगत झाल्या पाहिजे. याचा अर्थ काय आपल्याला कळतो की अजूनही आपल्या भारतासारख्या देशामध्ये असंख्य ग्रामीण भागामध्ये महिला या मागे आहेत. आपल्या महिलांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे, आपल्यामध्ये सहनशक्ती आहे, आपल्यामध्ये सॅक्रिफाईस आहे, आपल्यामध्ये अगदी देवी बघा, कुठली देवी असते त्या देवीला सहस्र हात असे दाखवतात. याचा अर्थ काय आहे की महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तरी असंख्य अशी ताकद आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की जर देशाची प्रगती आपल्याला मोजायची असेल तर त्या देशातल्या स्त्रियांची प्रगती आपल्याला मोजायला पाहिजे आणि ज्या देशाच्या स्त्रिया प्रगत होतील तो देश प्रगत होईल. पण तरीही ते इतिहास जमा होते, आपल्याला दिसतं की अजूनही जितकं म्हणावं तितकं स्त्रीला मान दिला जात नाही. आजही बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. आजही मुलगी रात्री 7 नंतर सुरक्षितपणे रस्त्यावर चालू शकत नाहीये आणि हे दुर्दैव आपल्याला आजही दिसतं. आपण वर्तमानपत्र वाचलं तर कितीतरी महिलांवर बलात्कार होताना दिसतो, कितीतरी महिलांवर अत्याचार होताना दिसतो. म्हणजे आपण बघितलं की ह्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये सुद्धा जरी आपण कितीही बाता मारत असलो की स्त्री पुरुष समानता आलेली आहे, पण ती आपल्याला दिसून येत नाही. घराघरामध्ये आणखी खेदाची गोष्ट, आणखीन एक फार मोठी खेदाची गोष्ट अशी आहे की आजही 21व्या शतकामध्ये स्त्रीला गर्भामध्येच मारून टाकलं जातं. स्त्री भ्रूण हत्या, आणि ती स्त्री भ्रूण हत्या करणारी कोण माहितीये? ती म्हणजे स्त्रीच. त्याचं कारण असे की तिला मुलगा हवा असतो, वंशाला दिवा हवा असतो. आज कितीतरी अशा मुली आहेत की त्यांनी मुलांपेक्षा आपलं वंशाचं नाव मोठं केलेलं आहे. कितीतरी क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. आपण द्रौपदी मुर्मू घ्या की त्यांचं जर हिस्ट्री तुम्ही बघितली, त्यांना जे दुःख वाटायला आलं ते इतकं भयावह आहे, पण तरी आज ते आपल्या देशाची धुरा सांभाळत आहेत. तर महिलेमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे, तिने इतकं महत्वाचं योगदान दिलेलं आहे की पुरुषाच्या एक पाऊल पुढे जाण्याचं तिच्यामध्ये कर्तृत्व आहे, पण तरी ते समाज नाकारतं, तरी ते समाज त्याला मान्यता देत नाहीये. भले ती कागदोपत्री आहे, कायद्याने आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आपल्याला समानतेचा अधिकार की आपण सर्व समान आहोत, पण तरी घराघरामध्ये आपण गावागावामध्ये जर बघितलं तर आपल्याला ही असमानता दिसून येते आणि ही असमानता काढण्याचं, ती मुळापासून उपटून काढण्याचं काम हे आपल्याच हातामध्ये आहे. त्यामुळे इथे बसलेल्या सर्व मुलींना माझी विनंती आहे किंवा मी तुम्हाला आग्रहाची विनंती असं करते की सर्वात प्रथम स्त्रीने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. स्त्री म्हणजे स्त्रीने स्त्रीचा केलाच तर पाहिजे आणि प्रथम स्त्री म्हणून आपण स्वतःचा सन्मान केला पाहिजे की मी स्त्री आहे, मी कोणत्याही पुरुषापेक्षा किंवा कोणाही पेक्षा कमी नाहीये. खरं तर स्त्री आणि पुरुष या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या रथाची चाकं आहेत आणि हे जग चालवायला, हे विश्व चालवायला हे दोघांची सुद्धा गरज आहे. आणि ह्या दोघांनी जर एकमेकांना समानता दिली, एकमेकांना समानतेने चालले तर हे जग, हे विश्व हे छानपैकी पुढे जाईल. परंतु अशा कितीतरी महिला आहेत की त्यांची विद्वत्ता मागे ठेवलेली आहे.
आज कितीतरी ऑफिसेसमध्ये स्त्रियांवर अत्याचार केले जातात, त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते आपल्या पहिल्यांदा हातात आहे की आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं आपण आदिवासी भागातल्या मुली आहोत आणि आपलं ध्येय एकच लग्न करणं, तर नाही, लग्न तर करायचंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं सावित्रीआईंनी आपल्याला शिक्षणाचा वसा दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्ही विद्यार्थिनींनी हे वचन घ्यायचं आजच्या जागतिक महिला दिनी की मी उच्च शिक्षित होणार आहे. कारण या समाजामध्ये जो मान दिला जातो तो उच्च शिक्षिताला दिला जातो, जो मान दिला जातो तो पैसे कमवणाऱ्याला मान दिला जातो. त्यामुळे तुम्ही डिपेंडंट लाईफ जगण्यापेक्षा किंवा कोणावर तरी अवलंबित्व घेण्यापेक्षा तुम्ही छान प्रकारे शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही ध्येय ठरवा. तुम्ही मुली आहोत, मी मुलगी म्हणून हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. आपल्या स्वतःवर विश्वास असेल आणि आपण स्वतः जर विश्वासाने आत्मविश्वासाने पाऊल टाकलं तर निश्चितपणे मुलींना यश तुम्हाला मिळेल. आणि मुलांनी सुद्धा, आता मुलं इथे कमी आहेत, हरकत नाहीये, पण मुलांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे की जशी आपली आई आहे, जशी आपली बहीण आहे, तशीच आपली वर्गमैत्रीण असते, तशीच आपल्या गावातली मुलगी असते. आपण तिला सन्मान दिला पाहिजे. जसं मॅडम म्हणाले की आजचा दिवस हा फक्त सन्मानाचा नाहीये, तर आयुष्यभरामध्ये जी कोणती स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये येईल, मग तुमची आई येते, त्यानंतर तुम्हाला बहीण असते, तुमची मैत्रीण असते, तुमची बायको असते, तर प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवलं पाहिजे, तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण ती एका वेळेला अनेक लढाया जिंकत असते. अगदी शहरामध्ये आपण बघितलं की स्त्रिया दिवसभर काम करतात पण त्यांना चूल काही सुटत नाही. म्हणजे त्यांनी कितीही काम केलं तरी पण त्यांना चूल सुटत नाही. ती अपेक्षा तिच्याकडूनच केली जाते की ठीक आहे, तू बाहेर जातेस ना, मग हे तुझंच काम आहे. तर कुठेतरी पुरुषाने हे समजून घेतलं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे की जर ती पुरुषाचं काम करण्यासाठी बाहेर जाते तर त्याने सुद्धा थोडं बाईचं काम करायला काहीच हरकत नाहीये. तर हे कुठेतरी समाज परिवर्तन असंच घडत नाही, तर ते कुठेतरी मतपरिवर्तन झालं पाहिजे, ते मनातून वाटलं पाहिजे. तर मुलांनो, तुमची जी काही पत्नी असेल तिला जर तुम्हाला बाहेर कमवण्यासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही सुद्धा तिचं काम अर्ध केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा तिच्या वाट्यात चाललेलं काम त्याला हातभार लावला पाहिजे. तर कुठे ती स्वेच्छेने उडेल, कुठेतरी ती भरारी घेईल. आणि त्यामुळे सर्व मुलांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर करा. प्रत्येक स्त्री, आपण देवीला पुजतो, आपण तिची पूजा करतो, पण आपल्या आयुष्यात येणारी स्त्री तिची मात्र आपण अवहेलना करतो. तर असं न करता आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सन्मान द्या. प्रत्येक स्त्रीने स्वतःचा आधी सन्मान करा, आपल्या सोबत असणाऱ्या स्त्रीचा सुद्धा सन्मान करा. जर आपण एकमेकांचा सन्मान केला, एकमेकांशी प्रेमाने वागलो आणि एकमेकाने हातात हात घालून जर आपण प्रत्येक कार्य केलं तर निश्चितपणे हे जग, हे आपला देशच नाही तर पूर्ण जग पुढे जाईल. मी आता बोलेल फार, पण मी आता इथे पूर्णविराम देते आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना, सर्व मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करते. यांचे आभार. तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांचे आभार. बाबांनी आम्हाला साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली, त्याचे आभार.